आणि पुन्हा मी स्वयंपाकाची तयारी केली आहे, कारण बहीण गेली गावाला आणि बहिणीच्या मुलाला माझ्या हातची शेवभाजी खूप आवडते. चला म्हटलं ठीक आहे, आपण शेवभाजीच करूया. आणि शेवभाजीला मी नेहमी गरम पाणी वापरत असते. तुम्हीसुद्धा प्रत्येक मसाल्याच्या भाजीला गरम पाणी वापरा. नाही तर भातसुद्धा झाला आहे. चपात्या करता मी पीठ मळून घेतलेलं आहे. पूर्ण मसाले मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि पुन्हा मला आहे ना खूप काही विकनेस वाटत होता. मग मी आईला बोलली. आई म्हणे ठीक आहे, तू आराम कर. पण म्हटलं नाही, म्हटलं मी भाजी वगैरे करून घेते, कारण मी सकाळी स्वयंपाक करून गेली नाही होती कामाला. मिस्टरसुद्धा मला बोलले की काही हरकत नाही, आपण बाहेरून मागू घेऊ. म्हटलं नाही. आणि मला आहे ना थोडंफार म्हणजे बरं वाटलं, मी लगेच काम करत असते. आणि मग मी नंतर पूर्ण मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आईने छान मस्त गरमागरम चपात्या मला करून दिलेल्या आहे. शेवटी आई ती आईच असते आपली. आणि आईला एकटीला स्वयंपाक करणं नाही जमत, म्हणून मग मी आईला म्हटलं आई चल, म्हटलं मी तुला थोडीफार मदत करते. आणि तुम्ही शेवभाजी बघू शकता, खूपच छान झालेली. नंतर त्याच्यामध्ये आम्ही जेवणाला बसू तेव्हा मी शेव टाकणार आहे. आणि पुन्हा मला चपात्या करता करता इतकी थंडी वाजून आली. मग मी पुन्हा गोळी घेतल्याने आराम केल्यानंतर मग आणि सुमितचा अभ्यास चालू आहे. सुमितने टी व्हीवर काही अभ्यास वगैरे करत आहे. आणि मिस्टर आणि आई मंदिरामध्ये गेले. नंतर आम्ही आल्यावर जेवण केले. ओके बाय.